उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अक्कलकोट रोडवरील होडगी मठात दर्शन घेतलं। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह नेते मंडळींची उपस्थिती होती। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी अक्कलकोट रोडवरील बृहन्मठ होडगी इथं भेट देऊन पीठाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले। यावेळी त्यांचा धार्मिक विधी मंत्रोच्चार आणि पारंपरिक पद्धतीनं सत्कार करण्यात आला। या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे, शिवसेना नेते अमोल शिंदे, अमर पाटील, केदार उंबरजे, मंगेश चिमटे, नगरसेवक शिवानंद पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। भेटी दरम्यान डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांनी सामाजिक उपक्रमांसाठी अक्कलकोट रोड परिसरातील स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं सहकार्य करावं अशी विनंती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली। आणखी आपल्या काही संस्था मोठ्या असल्यामुळे म्हणजे आपण अप्रतिम योगराजन शिवाचार्य स्वामीजी समाज कामासाठी वेगवेगळ्या उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत। त्यानंतर एक स्मशानभूमीचे सुद्धा आपण जे मालक साहेबांनी विजयकुमार देशमुख यांनी आपल्या इंडिया समाजाला स्मशानभूमी पाहिजे म्हणून त्यांनी मागणी केली होती। त्या मार्फत म्हणजे आपल्या संस्थेकडे सेवा करण्यासाठी एक संधी भेटलेला आहे। त्याचं सुद्धा आपल्याकडे निवेदन दिलेलं आहे। ते सुद्धा आपण बघून आपल्याला सेवा करण्याच्या ब्रह्म टोपी संस्थेला भर होईल एवढाच आपण सांगतो। आपल्या सगळे अर्थ असल्यामुळे सर्वांना जगदादा जगतून पंचाचार्यांच्या सद्गुरुमंडळ आशीर्वाद आपण सांगत आपल्या आशीर्वाद। यावेळी उदय सामंत म्हणाले की अक्कलकोट येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर विशेषतः बृहन्मठात दर्शनासाठी आलोय। महाराजांनी सांगितलेली सर्व कामं आपल्या लक्षात असून ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली। देशमुख साहेब, मेत्रे साहेब, मंगेशजी आदी सर्व सहकारी संस्थांचे सर्व पदाधिकारी, खरं तर आज योगायोगासाठी मी 15-20 दिवसापूर्वी मंगेशजींच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलवर स्वामीजींशी बोललो होतो आणि आज मेत्रे साहेबांच्यामुळं स्वामीजींचा आशीर्वाद घेण्याची संधी मला माने साहेबांना मिळाली। त्याबद्दल आम्हाला संधी दिली म्हणून स्वामीजी आता पुढचे आशीर्वाद देऊन मेत्रे साहेबांना द्यावे। देशमुख साहेब देखील या ठिकाणी आहेत। मी एवढं स्वामीजी आपल्याला सांगतो की मी जे व्हिडिओ कॉलवर आपल्याशी बोललो आणि आता प्रत्यक्षात भेटलो, जे व्हिडिओ कॉलवर आपण बोललो त्याच्यामध्ये स्वतःलाही मागे आलेलो नाही। मी मंगळवारी मुंबईला गेल्यानंतर मंगेश चिमटे आपल्या सगळ्या संस्थेच्या संचालकांशी चर्चा करून कशा पद्धतीने ती जागा मला देता येईल देण्यासाठी हा सकारात्मक निर्णय नक्की माझ्याकडनं उद्योगमंत्री। परंतु आज इथे आल्यानंतर आपली संस्था बघितल्यानंतर आपण आध्यात्मिक कार्य तर करताच आहात, परंतु त्याच्याबरोबर भावी पिढी घडवण्याचं देखील काम ते आम्हाला बघता आलं आणि म्हणून शासनाच्या वतीनं मी स्वामीजी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। मगाशी तुम्ही असं म्हटलं की देशमुख मालकांनी आणि सिद्धाराम मेत्रे साहेबांनी सगळी कामं केली। पुढच्या वर्षी आल्यानंतर उदय सामंत पण केलं असं योग आला म्हणजे तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला त्याबद्दल आपल्याला देखील मनपूर्वक धन्यवाद देतो आणि जे जे सामाजिक काम तुम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सांगाल ते करण्याचा शब्द देखील मी आज देतो। या स्वागत समारंभाला मठातील विद्यार्थी, शिक्षण संस्थेचे शिक्षक, भक्तगण आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। धार्मिक वातावरणात झालेल्या या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।